इराणला झुरळ समजले, झुरळच भारी पडले. जगातील नेत्यांचे ब्रेन मॅपिंग केले तर प्रेसिडेंट ट्रम्प व नेतान्याहू यांचा ब्रेन हिटलरशी जुळण्याची शक्यता अधिक आहे, असेच सध्या तरी वाटते आहे. हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत जगाला लोटले. हे सुपर लीडर जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे ओढून ताणून नेत आहेत. जगामध्ये अनेक कोरडवाहू भागांत लोक पाणी पाणी करून मरत आहेत, तरी रोजची गरज म्हणून पाण्यासाठी नाही तरी तेलासाठी जग तिसऱ्या महायुद्धाच्या आगीत होरपळतानाच दिसत आहे. आपण म्हणू तीच पूर्व दिशा या भ्रमात प्रेसिडेंट ट्रम्प राहिले. झुरळ मारावे तसे इराणला निहारीपर्यंत संपवू आणि आपल्या लष्करी तळांवरील सूर्य कधीच मावळणार नाही अशी व्यवस्था करू, असा त्यांचा सर्वात मोठा भ्रम होता. पहिल्याच धडाक्यात त्यांनी इराणी सुप्रीम आयातुल्ला खामेनी यांचा अजित पवार केला. सध्या तरी असाच बोबाटा आहे. खामेनींचा माधुरा झाला, लादेन झाला किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस झाले अथवा कोकणातील रमेश गोवेकर झाला, सध्या तरी काळाच्या कसोटीवरच अवलंबून आहे. जेव्हा खामेनी जगासमोर येतील तेव्हा नवीन सूर्योदय झाला असेच समजावे लागेल. अमेरिका नावाचा मोकाट उधळलेला हत्ती जगाला आपल्या तालावर नाचायला लावतोय असे वाटत असतानाच इराण नावाची मुंगी त्यांच्या कानात शिरली. प्रेसिडेंट ट्रम्प व नेतान्याहू यांनी वाद पेटविली खरी, पण शेवट त्यांच्या हाती राहिला नाही. जगातील सर्वच राष्ट्रांना या युद्धाच्या झळा बसणार आहेत, पण ते काहीच करू शकणार नाहीत. अमेरिका नावाचा अनाकोंडा सर्वांनीच पोसला आहे, त्याचे पोट मात्र इराणच फाडत आहे. बिनशर्त माफी हे अमेरिकेचे स्वप्नरंजन असून हिटलरप्रमाणेच थडग्यात जाण्याची दाट शक्यता आहे, असे सध्या तरी इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष मसूद पेजेन्स्कियान यांनी म्हटले आहे. कोलंबसने शोध लावून अमेरिकेला जन्म दिला. जर्मनीतील ज्यूंनी स्थलांतर करून इस्रायल उभे केले. नेत्यांच्या डोक्यात मिजाजखोर अवस्था शिरली. हजारो लहान मुलांच्या कत्तली विसरून इराणी मायबाप जनता या आयासी नेत्यांना भिडत आहे. एप्स्टीन विषयी रफादफा करण्यासाठीच प्रेसिडेंट ट्रम्प यांनी इराणला बळीचा बकरा बनविले, अशी आता तरी सध्या समोर आली आहे. नेता गेला तरी राष्ट्राचा झेंडा फडकत आहे. इराण यांचे बाप निघाले. मित्र, इराणच्या जनतेची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. स्वतःची मुले होरपळताना पाहून सुद्धा त्यांचे हृदय पिळवटून न जाता या मिजाजखोर लोकांच्या विरोधात लढण्यासाठी उभे राहतात. त्यांच्या मनगटात एवढे बळ येते कुठून? मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.